मित्रांनो, झालं असं की आपला तात्यांना अवतरण करायसाठी आपण आणला होता पुण्यावरून पंप एकदम करून प्लॅस्टिक मध्ये पॅकिंग. आपला भावड्या पण म्हातारपणाला जोर नाही करू राहिला. मग इंजिनियर येईल होते ते न करून घेतला त्याला चेकिंग. रातोरात तुम्ही आणला पुण्यावरून आपल्याला नवीन पंप. आज आपण मिटून टाकू आपला संप. आपलं कामच लय फास्ट आहे. हा ना, खतरनाक काय तुमचं. हा. झाला का फिट? हो, चालू आहे ना फिटिंग काम. आता चाललं ना एकदम नीट? आता एक नंबर चालणार. बर. आणि मग काय, भांगार ऑइल काढून टाकलं आणि ऑइलची टाकी पण करून घेतली एकदम साफ. काम एकदम क्लिअर करून घेतलं म्हणजे डोक्याला राहणार नाही परत आपल्या ताप. पहा ना, आता आपला तात्या नवीन पंप बसवल्यानंतर कसा दिसायला लागला एकदम टॉप. आता त्याला 4 आणि 5 ऑइलच्या डब्यामध्ये काहीच होणार नाही, कारण की त्याला ऑइल लागत असतं आडमाप. त्याच्या नसाईमधून ऑइल जर गळून गेलं तर त्याला पण चालायला लागत असती धाप. त्याला आता आम्ही शेल मारून चालूच करणार होतो, पण त्यानं पण करून टाकल्या मोकार बॅटऱ्या हाफ. नवीन पंपामुळे तो लवकर चालू होत नव्हता, त्याच्यामुळे आमच्या डोक्याला आला होता व्याप. आणि मग काय, आता अशा परिश्रमानंतर झाला बर का पोरव आपला तात्या चालू. पान आता तो पण लागलाय मस्त पैकी हातपाय हालू. तो मोकार रेल्वे पेक्षा पण जास्त दूर मारू राहिला, हे काय येईना आम्हाला अजून कळू. तो आता मस्त पैकी चालायला लागला होता. मग आम्ही खालून वरून पाहून घेतलं कुठं राहिलंय का काय ऑइल गलू. इंजिनियर साहेब पण त्याला आता मस्त पैकी चेक करून घेऊ राहिले. त्याला आता तुम्ही थोडे दिवस लय नका म्हणे पिळू. त्यांना म्हणलं त्याच्यावरच आमचं मशीन चालत असतं, आता कसं काय आम्ही दगड दळू. चला, धन्यवाद.